नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्टडी स्क्वेअरच्या आजच्या चॅनलमध्ये मी ऋषाली होणार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आज 30 जुलै 2017 आणि आज रविवार आहे. रविवारच्या पेपरमध्ये निश्चितच तुम्हाला माहिती आहे की निरनिराळे इश्यूज येतात. खूप सविस्तर त्यांचं विश्लेषण केलेलं असतं आणि इश्यू वेगवेगळे असतात, परीक्षेसाठी उपयोगी असतात, आठवड्यामध्ये काही घडामोडी घडलेल्या असतात, तर त्यांचं एक डिटेल अनालिसिस केलेलं असतं. मग ते परीक्षेच्या दृष्टीने स्पेशली UPSCचे पेपर लिहिणारे जे विद्यार्थी मित्र आहेत आपले, तर त्यांच्यासाठी खूप नवनवीन मुद्दे ह्याच्यातून मिळत असतात. प्रश्न डिरेक्टली पडत नसतो, पण ह्या मुद्द्यांचा उदाहरणादाखल वगैरे खूप फायदा होत असतो. किंवा MPSCच्या ह्याच्यात विचार झालं तर आपल्याला जे MCQs टाईपचे जे प्रश्न आहेत, तर त्याच्यामध्ये डिरेक्टली ह्याच्यातून काही कायद्यांच्या माहिती येऊ शकतात किंवा बरेचसे पॉईंट वाईज गोष्टी असतात. इश्यू क्लिअर असेल आणि आपण जर का त्याचा अगदी डिटेलमध्ये पॉईंट टू पॉईंट त्याचं नॉलेज घेतलेलं असेल तर प्रश्न सोडवताना खूपच जास्त उपयोग होत असतो. ठीक आहे, तर आज मी मटाच्या पान क्रमांक 12वर एक इश्यू आहे. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तींचे संरक्षण, प्रतिबंध, बंदी व निवारण अधिनियम 2016 ह्या एका लेखाबद्दल विश्लेषण करणार आहे. तुम्ही सगळ्यांनी वाचला असेल अशी मी अपेक्षा करते, आणि नसेल जरी वाचला तरी थोडक्यात हा लेख काय आहे हे मी तुम्हाला नीट सांगते आणि तुम्ही सगळ्यांनी स्वतः वाचा किंवा आता व्हिडिओ ऐकता ऐकता त्याच्या नोट्स तयार करा, तरी तुमचा वेळ वाचेल. ओके, सो लेट स्टार्ट. तर इश्यू काय आहे की सामाजिक बहिष्कार म्हणजे काय. सगळ्यात पहिली गोष्ट समजून घ्यायची ती, सामाजिक बहिष्कार म्हणजे काय, तर समाजाने एकत्रित मिळून एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या कुटुंबावर टाकलेला बहिष्कार. ठीक आहे, संपूर्ण समाजाने मिळून एखाद्या व्यक्तीवर किंवा त्याच्या कुटुंबावर टाकलेला बहिष्कार म्हणजे सामाजिक बहिष्कार. मग सामाजिक बहिष्काराची कारणं काय काय असू शकतात. तर ज्या समाजाने काही नियम बनवलेले आहेत त्या नियमांची चौकट त्याने मोडल्यामुळे किंवा जातीबाह्य काही ॲक्टिव्हिटीज केलेल्या असल्यामुळे, तर याला म्हणतात सामाजिक बहिष्कार. याचे बरेचशी उदाहरणं होऊ शकतात. जसं तुम्हाला माहिती आहे की ऑनर किलिंग होत असते. ऑनर किलिंग हा सुद्धा एक प्रकारे सामाजिक बहिष्काराचा भाग आहे. किंवा रोटीबेटी व्यवहार हा एका जातीमध्ये किंवा एका समाजामध्ये करावा असं आजही बऱ्याचशा ठिकाणी प्रस्तावित आहे. आणि जर म्हणजे ते ॲक्सेप्ट नाही आहे. लव्ह मॅरेज किंवा प्रेमविवाह ही जी संकल्पना आहे ती बऱ्याचशा ठिकाणी अजून तेवढी स्वीकारण्यात आलेली नाही आहे. ठीक आहे, तर असे जी कृत्य करतात त्या लोकांना समाजामध्ये पुन्हा स्थान मिळवू द्यायचं नाही, तो म्हणजे सामाजिक बहिष्कार आहे. ठीक आहे, तर ह्या लेखाच्या आधीच एक आपले अधिकारी होते जे रिटायर झालेले आहे, तर त्यांच्याबद्दल एक छोटीशी कथा लेखकांनी मांडली आहे. ती अशी की शिक्षणाची गंगा आजवर पोहोचलेली नसलेल्या एका समाजातील तरुण मुलगा सरकारी अधिकारी झाला आणि कामानिमित्त तो गाव सोडून शहराकडे निघून गेला. नेमणूक होईल तिथे पत्नी आणि 2 मुलांना घेऊन राहू लागला. हळूहळू गावी येणेजाणेही बंद झाले. एक दिवस निवृत्त झाला. मुलगी लग्नाच्या वयाची झालेली, म्हणूनच आपल्या समाजातील मुलाचा शोध घेऊ लागला. त्यासाठी अनेक वर्षांनी गावाकडे गेला. सगळेच बदललेले होते, गाव आणि माणसेही. कोण कुठला आणि कशाला आला हे सांगितल्यावर गावकी जमली. त्यांनी फरमान सोडलं, इतकी वर्ष समाज आणि गाव आठवला नाही, आता मुलीचं लग्न जुळायला समाजाची आठवण झाली का. दंडभर आणि समाजाची माफी माग, तरच चर्चा होईल, नाहीतर कुटुंबावर बहिष्कार. गावकीच्या या आदेशाने तो हादरला. एक उच्चपदस्थ निवृत्त अधिकाऱ्याची ही कथा आणि व्यथा, मग सामान्यांची काय तऱ्हा असेल. तर त्याला जे जे अधिकारी होते त्यांना डिरेक्टली त्यांनी कोणी बहिष्कृत केलेलं नव्हतं, पण गोष्ट अशी होती की सामाजिक बहिष्कृतीला त्यांना सुद्धा आता कारण किती क्षुल्लक होतं की बाबा नोकरीच्या निमित्ताने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं, त्यामुळे गावाशी त्याचा संबंध येत नव्हता किंवा त्यांनी ठेवला नाही, वेळेअभावी म्हणा, परिस्थिती अभावी म्हणा. पण ठीक आहे, समाजाने आज एवढ्या मोठ्या पदावरनं व्यक्ती आपल्या समाजामध्ये परत येते, आपल्या समाजासाठी काहीतरी करू इच्छिते, ते नाही तर तुम्ही दंड भरा. म्हणजे काय, त्यांची मानसिकता अजून वाढलेली नाही आहे. ते जिथे आहेत तिथेच आहेत आणि वर्षानुवर्षे ते तिथेच खितपत पडतील की काय अशी भीती एक आपल्या मनामध्ये येऊन जाते आणि त्याला कुठेतरी आळा बसावा म्हणून हा कायदा तयार करण्यात आलेला आहे. तर पहिले आपण असं बघूया की संपूर्ण कायदा काय आहे. ठीक आहे, म्हणजे त्या कायद्याचं नाव काय नेमकं. तर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण, प्रतिबंध, बंदी
व निवारण अधिनियम 2016. ठीक आहे. तर जात पंचायत किंवा गावकी याची कार्यपद्धती नेमकी कशी असते तर ह्याच्याबद्दल आपण पहिले माहिती घेऊया. तर हे बघा, सगळ्यात पहिले काय आहे की वंशपरेने आलेले पाटीलपद असतं. म्हणजे काय, परंपरेने चालत आलेल्या या जात पंचायतीची एक विशिष्ट पद्धती असते. तिला एक पाटील असतो, हे पद वंश परंपरेने चालत आलेले असते. ठीक आहे. त्याच्यानंतर एक काय असतो, एक कोतवाल असतो. तो पंचायत बोलवणं, शिक्षेची अंमलबजावणी करण्याचं काम करतो. जात पंचायती ही एक समांतर न्याय व्यवस्था असते. या जात पंचायतीतील दिलेला निर्णय मान्य करावा लागतो. जात पंचायतीची कार्यपद्धती ठरलेली आहे. ती कशी, तर पंचायत बोलवणारा हा ठराविक रक्कम पंचायत ठेवतो आणि त्यानंतर गाराने मांडतो. प्रतिपक्षाला बाजू मांडता येते, पण ती महिला असेल तर ती बाजू म्हणजे मांडू दिली जाऊ देत नाही. म्हणजे इन शॉर्ट, बायकांनी तिथे द वुमन कॅनॉट पार्टिसिपेट इन दिस सिच्युएशन. ओके. सो महिलाला काय दिलेलं आहे तर दुय्यम भाषा दिलेली, जागा दिलेली आहे. ठीक आहे. अजून दुसरी काय, एक सांकेतिक भाषा तिकडे वापरतात की या पंचायतीकडून अमानुष पद्धतीच्या शिक्षा सुनावल्या जातात. कवडीचा दंड केलेला असल्यास तो माणूस कवडी मुलाचा होतो, त्यासाठी सांकेतिक भाषा वापरली जाते. कच्चा चार असेल तर पक्का दंड हा 4-15 म्हणजे 60 रुपये असतो. ठीक आहे. आणि कोणाला जातीबाहेर काढले तर 8 फोडा आणि बाहेर फेका, म्हणजे त्याच्या नावाने 8 रुपये घेऊन सर्व कुळामध्ये वाटप केले जाते. त्यानंतर तो जातीबाहेर गेल्याचं जाहीर केलं जातं. ठीक आहे. आणि अतिशय क्रूर किंवा अतिशय हीन दर्जाची बाब म्हणजे ना, महिलांना ज्या शिक्षा दिल्या जातात त्या शिक्षा देणाऱ्यांना माणूस कसा म्हणावा हाच प्रश्न आपल्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे बघा की महिलांना या जात पंचायतीकडून देणाऱ्या शिक्षा पाहिल्या तर अमानुषतेलाही लाज वाटेल. एखाद्या महिलेने गुन्हा केलेला असल्याचे पंचाने ठरवल्यास उकळत्या तेलातून पैसे काढणे, झाडाचे पान हातावर ठेवून त्यावर तापलेली कुऱ्हाड ठेवायची, थुंकी चाटायला लावायची किंवा निखाऱ्यावरून चालायला लावायचं, यासारख्या अघोरी शिक्षा होतात. आणि कुटुंबाकडून चूक झाल्यास त्यांना वाळीत टाकून त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार बंद केले जातात. ठीक आहे. तर आणि जसं ही जात पंचायत काम करते, सेम टू सेम गावकीसुद्धा तशाच प्रकारे काम करत असते. ठीक आहे. तर ह्याचाच प्रतिबंध करण्यासाठी आपण एक कायदा तयार केला, जसं मी मगाशी सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचं संरक्षण. तसं महाराष्ट्र हा बऱ्यापैकी पुरोगामी राज्य असं ओळखलं जातं. ठीक आहे. परंतु गोष्ट अशी आहे, महाराष्ट्र राज्याने कायदा तर केला आहे, परंतु त्या कायद्याची सक्षमरित्या अंमलबजावणी करणंही तेवढंच गरजेचं ठरतं. तर सगळ्यात नवीन कायद्यातल्या तरतुदी काय आहे तर मी पहिले सांगेन की नेमकं त्यांनी काय काय केलं आहे. तर हा नवीन कायदा आल्यानंतर 1827चा जो मुंबई विनियम 2 जातीमूलक निसमर्थता निवारण अधिनियम 1850 तसेच मुंबई समाज बहिष्कार प्रतिबंध अधिनियम 1949 हे कायदे निरसित झाले आहेत. ठीक आहे. त्याच्या म्हणजे ही पहिली ॲक्टिव्हिटी ॲज परीक्षेमध्ये नाही, पण माहिती असणं गरजेचं आहे बऱ्यापैकी. त्याच्यानंतर काय होतं की नवीन कायद्यानुसार जात पंचायती किंवा गावकीकडून देण्यात येणारा सामाजिक बहिष्कार हा गुन्हा ठरणार आहे. ठीक आहे. संबंधित गुन्हेगारांना 7 वर्ष कैद आणि 5 लाख रुपयाचा दंड किंवा एकाच वेळी दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. आणि हा कायदा 13 एप्रिल 2016 रोजी विधिमंडळात मंजूर झाला. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 3 जुलै 2017 रोजी या कायद्याला मंजुरी दिली. आणि या कायद्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रचंड प्रयत्न केलेले आहेत. या कायद्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक बहिष्कार बंदी अधिकारी नियुक्ती करावे लागणार आहेत. त्या अधिकाऱ्यांकडून सामाजिक बहिष्काराबाबतच्या गुन्ह्यांचा शोध घेतला जाणार आहे. या कायद्यांमुळे अनेक अनिष्ट प्रथांना प्रतिबंध होणार आहे. त्यामध्ये समाजातून वाळीत टाकणे, समाजातील कोणत्याही सदस्याला सामाजिक, धार्मिक, सामूहिक कार्यक्रम तसेच समाज मेळाव्यात प्रतिबंध करणे, विवाह, अंत्यविधी किंवा इतर विधी संस्कार पार पाडण्यासाठी समाजातील सदस्यांचा हक्क नाकारणं, कोणत्याही कारणावरून वाळीत टाकण्याची व्यवस्था करणं, समाजातील व्यक्तीचे व्यावसायिक व व्यापारविषयक संबंध तोडण्यासाठी प्रवृत्त करणं, समाजातून काढून टाकण्याची व्यवस्था करणं आदी कृत्ये ही गुन्हे ठरणार आहे. न्यायनिवाडा करणारी, फतवे काढणारी गावकी किंवा इतर कोणत्याही नावाने संबोधली जाणारी व्यवस्था, मग ती नोंदणीकृत असो किंवा नसो, ही जात पंचायतच समजली जाणार आहे. जात पंचायत बसवून दंड करणे, वाळीत टाकणे किंवा मानवी हक्कांचे उल्लंघन करणे हा दखलपात्र गुन्हा ठरणार आहे. वाळीत टाकण्याचा आदेश देणारी व्यक्ती ही जात पंचायतीमध्ये प्रत्यक्ष हजर नसली तरी तो अपराध समजला जाणार आहे. सामाजिक बहिष्कार घालण्याचे धाडस कोणीही करणार नाही, एवढ्या तरतूद या कायद्यात तयार केलेल्या आहेत. ठीक आहे. तर शासनाने कुठची म्हणजे ओव्हरऑल हा एवढा कायदा आहे, तुम्हाला लक्षात आला असेल काय तर
आता पहिले म्हणजे काय होतं की ते आपण बघितली जात पंचायतीने कामं कशी केली. त्याच्यानंतर नवीन कायद्यातल्या तरतुदी मी ह्याच्यामध्ये 5 मुद्दे टाकलेले आहेत. 20 बघा, आपल्याला प्रश्न UPSC करत असाल तर 12.5 मार्काला प्रश्न येऊ शकतो. कसा फिरून येईल, फक्त प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्याचा प्रयत्न करत जा. ह्याच्याशी रिलेटेड प्रश्न आलाच तर हे 5 मुद्दे महत्त्वाचे ठरतात. काय त्यांनी नवीन कायद्यामध्ये काय काय केलं आहे, तर सामाजिक बहिष्कारावर गुन्हा ठरवला आहे, बंदी अधिकारी नेमणार आहेत, अनिष्ट प्रथांना प्रतिबंध. मग त्या प्रथा कुठच्या आहेत हे उत्तरामध्ये टाका. जात पंचायत म्हणजे नेमकं काय, ठीक आहे. म्हणजे त्यांनी काय लिहिलं की न्याय निवाडा करणारी, फतवे काढणारी गावकी किंवा इतर कोणत्याही नावाने संबोधली जाणारी व्यवस्था, मग ती नोंदणीकृत असो वा नसो, ती ओव्हरऑल जात पंचायत निर्माण झाले. तर हा मुद्दा आपण पहिला आल्याचा. मग याच्यातून जर का काही मानवी हक्कांचं उल्लंघन झालेलं असेल तर तो सुद्धा सामाजिक बहिष्काराचाच भाग समजला जाणार आहे, ठीक आहे. तर आता हा कायदा केला, परंतु काय झालं की ह्या कायद्याला जी अंमलबजावणी हवी त्याच्याबद्दल बऱ्यापैकी शासनाकडे उदासीनता दिसून आली, असं या लेखकांचं म्हणणं आहे. तर त्यांनीच आपल्याला काही मुद्दे सांगितलेले आहेत की काय काय करावेत, ठीक आहे, उपाययोजना काय असावी. तर सगळ्यात म्हणजे जे आहे की समाज व्यवस्था नाही तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला आणि तो अमानुषतेचा जो कळस आहे तो हे केला पाहिजे. म्हणजे काय, तर पहिल्यांदा तुम्ही माणूस आहे तर त्याला माणसाप्रमाणे ट्रीट करायला लागा. त्याला तशी काय म्हणतात ना, त्याच्याशी तसा व्यवहार करा, माणुसकीचा व्यवहार करा, ठीक आहे. तर महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार व्यक्तींचे संरक्षण प्रतिबंध बंदी व निवारण अधिनियम 2016 हा कायदा देशात पहिल्यांदा लागू करून महाराष्ट्र पुरोगामी राज्य असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. पण केवळ कायदा करून थांबून चालणार नाही, त्यासाठी प्रतिबंधात्मक सक्षम यंत्रणा आणि लोकप्रबोधन यासाठी ठोस उपाययोजनांची योजना कराव्या लागणार आहे. तर जसं मगाशी सांगितलं की 3 जुलै 2017 राष्ट्रपतींनी त्या मसुद्यावर स्वाक्षरी केली आणि हा राज्य कायदा लागू झाला, ठीक आहे. तर लागू झाल्यानंतर पुण्यामध्ये 2, मुंबई आणि रत्नागिरीतल्या वैभववाडी या ठिकाणी एक असे 4 गुन्हे आतापर्यंत नोंदवल्या गेले. हे गुन्हे नोंदवले गेले. बऱ्यापैकी ही जी ठिकाणं तुम्ही बघाल तर ही सिटीतली आहेत. रत्नागिरी ठीक आहे, पण मुंबईच्या किनारपट्टी आहे, कोकणच्या गोष्टी आहेत. बट कसं आहे की जे मुख्य हे गुन्हे जिथे घडतात मराठवाड्यातल्या रिजन त्यातल्या जास्त प्रॉम्प्ट आहे या बाबतीमध्ये. तर ह्या कायद्याची जागरूकता महाराष्ट्राच्या संदर्भात तिथे जास्त होण्याची गरजेचं आहे. किंवा अगदी मी टार्गेट करत नाही आहे, संपूर्ण महाराष्ट्रात होल्या पाहिजे. परंतु ज्या ठिकाणी ज्या ग्रामीण भागांमध्ये ही व्यवस्था मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे तर तिकडे ह्या गोष्टीचा किंवा ह्या कायद्याची जी चर्चा आहे किंवा ह्या कायद्याची माहिती जी आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत देणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले काय, लोकांपर्यंत माहिती पोहोचवायचं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय होऊ शकतं की जात पंचायतींना कायमची मुठं माती देऊन टाकायची. त्यांना म्हणजे बंदच, तुम्ही जात पंचायतीच्या अंतर्गत काहीच नाही, तुम्ही जे काही करायचं त्याला फौजदारी खटले सरळ हे करा, पोलीस यंत्रणा ठेवा किंवा शासनाने कुठेतरी एक समांतर व्यवस्था स्वतःची उभी करावी. हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. त्यामुळे जी व्यवस्था आहे त्याच्याच अंतर्गत सगळी कामं व्हावी, परंतु जात पंचायतीला टोटली टाळे लावून टाकायचे, ठीक आहे. त्याच्यानंतर गोष्ट येते की मानसिकतेत बदल घडवून आणणे आणि जनजागृती. मानसिकतेत बदल हा एका रात्रीतून घडत नसतो, त्यासाठी बऱ्याच पिढ्या जाव्या लागतात. प्रत्येक पिढीतून तेवढं सक्षम नेतृत्व समोर उभं राहावं लागत असतं. आणि कायदा काय आहे किंवा कायद्याची अंमलबजावणी काय आहे हे करण्याआधी माणसाला माणूस म्हणून बघण्याची दृष्टी देणं खूप गरजेचं आहे, ठीक आहे. आणि मानसिकता तिथेच बदलणार, ठीक आहे. त्याच्यानंतर या कायद्याचे महत्त्व, त्यातील तरतुदी या खेडोपाडी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य सरकारने मोहीम राबवायला पाहिजे. पण नेमकी मोहीम कशा प्रकारे राबवायची, तर ते आपल्याला शोध लावायचे. मोहीम राबवायची म्हणजे काय, तर ह्या ज्या ॲक्टिव्हिटी जिथे घडलेल्या आहेत किंवा जिथे घडलेल्या नाही तर त्या कशा वाईट आहेत. हे पथनाट्य झालं किंवा जसं पथनाट्य झालं, त्याच्यानंतर गावामध्ये छोटी छोटी काहीतरी सभा घेऊन म्हणा किंवा लोकांमध्ये पत्रकं वाटून, ह्या एक छोट्या छोट्या ॲक्टिव्हिटी आहेत त्या तुम्ही करू शकता. किंवा गावातले जे शिकलेली ग्रॅज्युएट झालेली वगैरे आहेत, ज्या खरंच गावासाठी काही काम करू इच्छिणारी जी तरुण मंडळी आहे त्यांना हाताशी घेऊन हा कायदा का अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. त्यांना पटवलं तर प्रत्येक घरातून एक तरुण जरी ह्या मोहिमेत सहभागी झाला तर त्या कुटुंबाला तो शिक्षित करण्याचं काम त्याला द्यावं. म्हणजे काय, तर डिसेंट्रलाइज करा. तुमची जी माहिती आहे ती तुम्ही जास्तीत जास्त डिसेंट्रलाइज करणं गरजेचं आहे, ठीक आहे. तर
जसं सांगितलं गावोगावी कायद्याची माहिती द्यायला हवी आहे. हा कायदा आल्यावर त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकारी यंत्रणा कामाला लागलेली दिसत नाही. ही एक खंत लेखकांनी इथे सांगितलेली आहे. पण ठीक आहे, होईल. कधी ना कधी ह्या गोष्टी आपल्याला हे करायच्याच आहेत, ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि त्या होतीलच. ठीक आहे. हा एक मुद्दा आजच्या पेपरचा झाला. त्याच्यानंतर सर्किट बेंच फक्त नावापुरते कॅगचा अहवाल आणि व्याघ्र प्रकल्प पान क्रमांक 13 वरती दिलेला आहे. अतिशय सुंदर माहिती आहे एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने. मी प्रयत्न करेन की त्याच्यावर सुद्धा एक व्हिडिओ तयार करावा. तुर्तास हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मला अजून त्याच्यामध्ये काही काही इम्प्रूव्हमेंट करायला पाहिजे, तर त्याचे सजेशन्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकावे अशी मी तुम्हाला विनंती करते. आणि असे वेगवेगळे तुम्हाला कुठचे व्हिडिओ हवे आहेत ह्याच्याबद्दल तुम्ही डिस्कस करा. Please do like, recommend and share our channel. Okay, so till that, बाय बाय, टेक केअर. अँड बिफोर दॅट मला जाण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की उमाई अकॅडमीतर्फे 2 ऑगस्टला संध्याकाळी 5:30 वाजता विवेक सरांनी CSAT-वरचं नवीन एक सेमिनार ठेवलेला आहे. ठीक आहे. पहिली बॅच त्यांची सक्सेसफुली फुल झालेली आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आत्तापासून पुढच्या CSAT-चा अभ्यास करावा, MPSCचा अभ्यास करावा या दृष्टीने सर अतिशय मेहनत घेत आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सगळ्यांनी त्यांना सहकार्य करूया आणि एकदा सेमिनारला या. सरांची शिकवण्याची पद्धत बघा आणि तुम्हाला ती निश्चित आवडेल आणि तुम्ही उमाई अकॅडमीचा नक्कीच भाग व्हा. ओके, तर तोपर्यंत रिव्हिजन आणि अभ्यास हे आपलं सूत्र. कधीच विसरू नका. एकदा अभ्यास आणि 3 वेळा रिव्हिजन. जर काही गणित डोक्यामध्ये फिट ठेवलं तर तुम्ही कुठचीही गोष्ट सहज पार करू शकता. ओके मित्रांनो, टिल दॅट बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.